नमस्कार शेतकरी मित्रांनो, ITC मार्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण माणिकराव अच्युतराव बोचरे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत। आज आपण गहू या पिकासाठी बियाण्यांच्या संरक्षणासाठी रासायनिक बीज प्रक्रिया करणार आहोत। त्यासाठी आपण इमिडाक्लोप्रिड 48% FS फॉर्म्युलेशन असणारे कीटकनाशक वापरणार आहोत। त्याचे प्रमाण प्रति किलो 1 मिली आणि व कार्बेंडेन्झियम 50% WP फॉर्म्युलेशन असणारे बुरशीनाशक वापरणार आहोत। त्याचे प्रमाण प्रति किलो 2.5 ग्राम। आपण कीटकनाशक व बुरशीनाशक 100 मिली पाणी घेऊन एकत्र करून घेतलेले आहे। शेतकरी मित्रांनो, कोणतेही पीक लावताना आपण जसे जमिनीची पूर्वमशागत करतो तसेच पिकामध्ये येणाऱ्या किडींचे व रोगाचे प्रतिबंधात्मक नियोजन करणे फायदेशीर ठरते। यासाठी बियाणांची बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे। पीक संरक्षणामध्ये जेवढे महत्त्व फवारणीमधून कीड रोग नियंत्रणासाठी दिले जाते तेवढे महत्त्व बीज प्रक्रियेस दिले जात नाही। बरेच शेतकरी बीज प्रक्रिया करत नाहीत। बीज प्रक्रिया केल्यामुळे खूप फायदे होतात। आता शेतकरी मित्रांनो, बीज प्रक्रिया केल्यामुळे काय फायदे होतात? जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचे प्रादुर्भाव टाळता येते। उदाहरणार्थ मर रोग व मुळकूज। बियाण्यांची उगवण क्षमता वाढते। रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात। पिकाच्या उत्पादनात वाढ होते। बीज प्रक्रियेसाठी कमी खर्च येतो, त्यामुळे ही कीड व रोग नियंत्रणाची किफायतशीर पद्धत आहे। व शेवटी एवढंच शेतकरी मित्रांनो, बीज प्रक्रिया नंतर शिल्लक राहिलेले बियाणे जनावरांच्या किंवा मनुष्याच्या खाण्यासाठी वापरू नये। धन्यवाद।